तर मित्रांनो, आता तुम्ही म्हणसान का स्टॅम्प पेपरचं काम कशासाठी पडलं बा, सांगतो त्यासाठी फक्त तुम्ही ब्लॉग पूर्ण पहा. तर कसं काय म्हणता मित्रांनो, तर आपल्याला यायला लागलं होतं ना तहसीलमध्ये एंटर केल्याच्या नंतर पहिलं तर गेलो आपण आधार केंद्रावर, कारण मला करायचं होतं मालवाला आधार कार्ड अपडेट. तर तिथं माहिती विचारली, तिथं काही काम झालं नाही. तिथून गेलो मग आपण टेलर पाशी, कारण जीन्स पॅन्टची चेन बसवायची आपल्याला होती. तिथून चेन बसवल्याच्या नंतर मग आपण चप्पलच्या दुकानात आलो. आपल्याला जे चप्पल पाहिजे होती ते काही डॅमेज होती, त्या कारण काही घेतली नाही. मग तिथून घरी निघालो. A few moments later. आता तुम्हाला तर माहित आहे, आपलं पहिल्या दिवशी काही आधार कार्डाचं काम झालं नाही, तर त्या कारणानं मग मित्राला घेऊन मग आपण दुसऱ्या दिवशी आलो तहसीलमध्ये आणखी. तर आपल्याला आधार कार्डवरचं नाव अपडेट करायचं होतं, त्या कारणानं आपल्याला काढायचं होतं राजपत्र. पहिले तर गेलो आपण मुरादे झेरॉक्स मध्ये. तिथं गेल्यानंतर त्याला म्हटलं 100 रुपयाचा स्टॅम्प पाहिजे. म्हटलं 100 रुपयाचा स्टॅम्प घेऊन आपण वेंडर काकूपाशी आलो. मग नागदेव काकून स्टॅम्प पेपर लिहिण्यास सुरुवात केली. परंतु विचारून घेतलं कोणते कोणते डॉक्युमेंट्स पाहिजे. म्हटलं त्याच्या झेरॉक्स देऊन दिले. मग तिथून गेलो आपण डॉक्युमेंट्स घेऊन आपण अपिडेट करायला. मग तिथचं काम झाल्यानंतर मग आपण आलो पाणीपुरी घेण्यासाठी. पाणीपुरी घेतली. मग निघालो आपण पेट्रोल पंपाकडे. 50चं पेट्रोल टाकलं. त्यानंतर मग आपण काही वेळातच घरी आलो. मग एक एक करून कलशना आणि मीनं मस्त पाणीपुरी खाऊन घेतली. मित्रांनो, तुम्हाला जर ब्लॉग आवडला तर आयडीला आपल्या फॉलो नक्की करता.